सांगलीतल्या कडेगावमध्ये पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं। यावेळी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच शरद पवार यांच्यासह पक्षाचे विविध नेते उपस्थित होते। या कार्यक्रमाकडे मवियाचे महत्त्वाचे नेते उद्धव ठाकरेंनी मात्र पाठ फिरवली आहे। ठाकरेंच्या पक्षाचा एकही नेता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता। पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ठाकरे येणार नाहीत असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं, पण उद्धव ठाकरे मुंबईत मातोश्रीवरच होते असं समजतंय। कोणत्याही नियोजित कार्यक्रमाची त्यांच्या माहिती मिळालेली नाही। दरम्यान या मुद्द्यावरून शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंवर टीका केली। तर मातोश्रीवर असूनही उद्धव ठाकरेंनी आता मग सांगलीकडे पाठ फिरवली आहे का, अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी ठाकरेंवर टीका केली, तर मुंबईतल्या बैठकांमुळे ठाकरे सांगलीला जाऊ शकले नाही असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले। राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत, ते आपल्या प्रचाराकरता येत नाही आहेत, तर ते उद्धव ठाकरे यांना त्यांची जी योग्यता आहे हे दाखवण्याकरता येत आहेत की जे मुख्यमंत्री पद मागतायत त्यांना दाखवायचं आहे की यायचं तर आमच्या मागे या, नाहीतर तुम्ही तुमचा रस्ता धरा। आणि हे दाखवण्याकरता राहुल गांधी आज महाराष्ट्रात आलेले आहेत। स्वतः त्यांचे पुत्र विश्वजित कदम हे मातोश्रीवरती येऊन उद्धवजींना आमंत्रण देऊन गेले, पण आज महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत, मुंबईत काही महत्त्वाच्या बैठका आधीच ठरलेल्या आहेत, त्याच्यामुळे उद्धवजी त्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत। बाकी काही त्याच्यामध्ये राजकारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।